हे काय करतेस तू? मी इथे खाली अंथरूण घालून झोपते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आजारी होतात ना तेव्हा मी अशीच खाली अंथरूण घालून झोपायचे आणि पाड्यावर असतानाही मला अशीच खाली झोपायची सवय होती. नाही नाही पण ते हे थँक्यू. तुम्ही माझ्या सुरक्षेची इतकी खबरदारी घेताय त्याबद्दल. नाही आता खरोखरच माझा कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. आयुष्याची पण कशी गंमत असते ना. 4 दिवसांपूर्वी मी सोडून प्रत्येकावर विश्वास होता तुमचा आणि आज माझ्याच संरक्षणासाठी तुमचा कोणावरही विश्वास नाहीये. मला वाटतंय नियतीच एक एक पावलाने माझा खरेपणा तुमच्या समोर आणते. हे बघ मी जे काही वागतोय त्याचा तू लग्न नवरा बायको असा काही विचार करू नकोस. घरातल्याच कोणीतरी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी तुला इथे आणलंय. बाकी उगाच काही भ्रमात राहायची गरज नाहीये. नाही नाही तुम्ही घाबरू नका. मी कुठल्याही भ्रमात नाहीये. पण तुमच्या मनात माझ्याबद्दल जो भ्रम आहे किंवा गैरसमज म्हणा तर तो दूर व्हावा असं मला वाटणारच ना. आणि नियतीच तो दूर करेल अशी खात्री पटायला लागली आता मला. पण तुम्ही काळजी करू नका. माझा तुम्हाला काही त्रास होणार नाही. झोपा तुम्ही निवांत. खूप कामं असतात ना तुम्हाला. सॉरी. परत एकदा थँक्यू. इथे मला आता सेफ वाटतंय. शांत झोपू शकते मी. गुड नाईट. नियती काय आहे माझी नियती? का मला पुन्हा पुन्हा या मुलीजवळ आणते? कालचा प्रकार बघून मला तर चक्करच यायला लागले. काही समजेच ना काय झालं होते. पण तू ठाम राहिलीस हो म्हणून त्याचं फळ मिळालंय तुला. श्रेयसनं तुला आधी घरात राहायची परवानगी दिली आणि आता त्याच्या खोलीत. मला खूप आनंद झालाय. हळूहळू तुमच्यातला दुरावा संपेल बघ. वितळेलच तो. आजी अर्थात त्याने हे प्रेम म्हणून नाही तर माझं रक्षण करायचं म्हणून केलंय. अगं प्रेम नसतं तर त्यानं तुला प्रोटेक्ट करायचा प्रश्नच नव्हता. स्वतःच्या खोलीत स्वतःच्या देखरेखीखाली त्याने का तुला ठेवलं असतं? म्हणाला असता तो आजीच्या नाही तर आत्याच्या खोलीत जाऊन झोप म्हणून. पण त्यानं तसं नाही केलं. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे पण त्याला ते कळत नाही अजून. पण कळेल हळूहळू तेही कळेल. नाश्ता तयार आहे आणते मी. हिच्या आजचा ब्रेकफास्ट नकोय मला. अरे तू तिच्यासाठी करतोस मग एखाद दिवस तिनं तुझ्यासाठी काही केलं तर बिघडलं कुठे? सारख्याचे हाडतोड काय करतोस रे तिच्याशी? चहा घेईन मी फक्त. बस इथे. नाश्ता ठेवते इथे या. जा नाश्ता कर. चहा घेईन मी फक्त.
जाऊन येते हा. आता तू कुठे चाललीस? मी आजही विपश्यनेलाच जाते. नशीब सांगून जातेस. काल न सांगता गेलीस. आम्ही किती फोन करत होतो तुला. अगं घरात हा प्रकार घडलाय आणि तू गायब. हो नाही, सॉरी. काय झालं, माझं मन ना फार अस्वस्थ होतं, त्यामुळे मला कळतच नव्हतं काय करायचं ते. म्हणून मी तिकडे गेले होते आणि तिकडे फोन अलाउड नाही आहेत ना. बरं ते असू दे. तारा, तू कशी आहेस? बरी आहेस ना? कशाला नाटक करतात? माझ्या आलंय लक्षात. हा सगळा प्रकार तुम्हीच केलाय. एक हल्ला फसला म्हणून दुसरा. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी नक्की प्रार्थना करेन. बरं मी निघू? श्रेयस, तुला काही ऑफिसच्या कामासाठी माझी मदत हवी आहे का? हा? ऑफिसच्या कामासाठी? तुझा काय संबंध आहे ऑफिसच्या कामाशी? आत्या तू बरी आहेस ना? माझ्यावरचा हल्ला फसला म्हणून टेन्शन आलं असेल मला. काय? म्हणजे हल्ला फसला म्हणून बरं झालं ना? नाहीतर काय झालं असतं? मेले असते ना मी. ए शुभ बोल ग. आत्या तू काळजी घे. तुझं मन खरंच ताऱ्यावर नाहीये. तू जा विपश्यनेला. चला येतो मी. अच्छा. हॅलो. काल दिवसभर तुम्ही गायब होतात, कारण आपल्यात जे काही बोलणं झालं त्याचा तुमच्यावर नक्कीच परिणाम झालाय. माझ्या प्लॅन मध्ये बरोबर फसलात शकुंतला आत्या. आता विपश्यनेच्या नावाने कुठे जातायत ते बघतेच मी बरोबर. बरं आई, मी येऊ? आत्या, बाहेर जाण्याआधी 2 घास खाऊन घ्यावे. अगं? नाश्त्याची वेळ झाली, नाश्ता करून जा. नको. श्रेयसने पण खाल्लं नाही, तुम्हाला तर खावंच लागेल. अगं नकोय मला आता. आत्या खा म्हटलं. अगं नकोय म्हटलं ना. आत्या खावं लागेल तुम्हाला. खा. अगं आई ग, सगळं पडलं माझ्या अंगावरती.